वीर सावरकरांचा प्रवास सुरू झाला. तिथे बहुसंख्य इंग्रज होते आणि थोड्या प्रमाणात भारतीय होते. त्यात हरप्रीत सिंग नावाचा एक मुलगा होता, भारतीय मुलगा होता, जो आपल्या डोक्यावर पगडी घालायचा. मग तो एकटाच वेगळा म्हणून त्याला इंग्रज खूप हसायचे. हरप्रीत त्याच्या मित्राकडे गेला आणि म्हणाला, मित्रा, मला सगळे इंग्रज लोक मला हसतात रे. मग त्याचा मित्र म्हणाला, यावर मित्राने सल्ला दिला की तू पगडी घालायचं सोडून दे, म्हणजे तुला इंग्रज हसणार नाहीत. हे सगळं सावरकरांनी ऐकलं. वीर सावरकरांनी ऐकलं. वीर सावरकर म्हणाले, का हरप्रीतची पगडी घालायची का सोडायची? त्याला काही पगडीचा त्रास होतो का? आणि ते इंग्रज लोक डोक्यावर हॅट घालतातच की. मग हरप्रीत म्हणाला की मला ह्या पगडीचा काहीही त्रास होत नाही, मी तर पगडी लहानपणापासूनच घालतो. यावर मित्र म्हणाला, ऐक चिरगाळी. यावर हरप्रीतचा मित्र म्हणाला की विनायक, भरपूर जणांनी केलेली एकच गोष्ट चांगली वाटते आणि एकाने केलेली वाटत नाही चांगली. वीर सावरकर म्हणाले, इतकंच ना, मग आपण पण आपल्या राज्याप्रमाणे, धर्माप्रमाणे फेटे, टोप्या, पगड्या घालायला सुरुवात करू. आपण फेटे, टोपी, पगड्या घालायला सुरुवात करू. यावर सगळ्या भारतीयांचं एकमत झालं. तर मग दुसऱ्या दिवशी